स्वप्नामध्ये देखील विचार केला नसेल अशी दुर्घटनेची बातमी आपल्या सर्वांच्या कानावर पडली। खरं तर मरण हे प्रत्येकाला अटळ आहे। जो माणूस जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जाणं भागच आहे, ते जावंच लागणार आहे। जीवनामध्ये नक्की शाश्वत काय आहे असा जर कोणी प्रश्न विचारला तर मरण हेच फक्त शाश्वत आहे, बाकी काही शाश्वत नाहीये। माननीय अजितदादांना ज्या प्रकारे मरण आलं, खरं तर असं दुर्दैवी मरण कोणाच्याही वाट्याला येता कामा नये। एक अतिशय उमदा राजविंडा, त्याच्या निव्वळ छोट्याशा स्मित हास्याकरता म्हणून लोक वेडी झालेली असायची। कारण दादा म्हणजे रागीट, दादा म्हणजे रांगडा, दादा म्हणजे स्पष्ट वक्ता, हे अशा प्रकारची त्यांची प्रतिमा होती। परंतु दुसरा जो पैलू होता त्या पैलूचा अनुभव माझ्यासारख्या त्यांच्या अनेक सहकार्यांनी अनेक वेळा घेतलेला आहे। दादा जेवढे रांगडे होते, जेवढे स्पष्ट वक्ते होते, तेवढेच प्रेमळ होते। वक्तशीरपणा कदाचित घड्याळाचा काटा मागे पुढे होईल, पण या माणसानं दिलेली वेळ कधी चुकणार नाही। जशी दिलेली वेळ चुकत नव्हती, तशाच पद्धतीनं दिलेला शब्द हा दादांकडून कधी खाली पडत नव्हता किंवा तो शब्द पाळला नाही अशा प्रकारचा आरोप या माणसावर कधी कोणी केला नाही।